थँक्यू सो मच गोपीदादा सूर्यवंशी शेठ 4141. खूप प्रेम राहिले बॉस वरती, खूप प्रेम राहिले या स्पर्धेवरती, पाटण टेनिस क्रिकेट वरती खूप सारं प्रेम राहिले. रणजीजी पाटील शेठ यांच्या माध्यमातून डिकेने जर फायनल विजेता झाला तर प्रत्येक प्लेयरला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्यांच्याकडून. अगदी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सन्माननीय पैलवान समीरभाई दिघे साहेब आपल्या सोबत जोडून राहिलेत. कॅश प्राइज दिलं जाईल अमर या घाऱ्या डोळ्यांचा अमर कुमार अमर कदम या अमर या आजची झाली अमर आजची सोय. आज 31 डिसेंबर आजची सोय झाली. थँक्यू सो मच रोहित दादा. येस हे कॅश प्राइज दिलं जाईल आणि आमचे कॅमेरामॅन देखील टिपटॅट कॅमेरामॅन कुणालने फोकस केलाय संपूर्ण तुमच्यावरती. येस कॅश प्राइज सध्या स्वीकारत असताना चला मॅचला करूयात लगेच स्टार्ट. दोन्ही टीम मधील कुठल्याही फलंदाजाने जर 50 लगावली तर अर्थातच आपण पाहिलं तर डायमंड प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात येते आमच्या अर्थातच दादा सुदेव साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल हे त्यांनी पुकारलं. दोन्ही टीम मध्ये कुठल्याही फलंदाजाने जर 50 लगावली. जाऊया फायनल मॅच कडे. चॅम्पियन ट्रॉफी पैलवान समीरभाई दिघे साहेब पुरस्कृत. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अगदी वेगाने वेगाने ओहो काय घडलंय 4 धावेसाठी पहिला चेंडूवरती येतोय चौकार. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था जहां पे फटका मारा वहां पे थोड़ा सा पत्थर ज्यादा था. अगदी दगडांना लागत लागत हा चेंडू चौकारासाठी निघून जातोय. आडव्या बॅट पाच धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. फायनलची मॅच सध्या खेळली जाते. मागील मॅच मध्ये पहिले 50 ज्या खेळाडूच्या बॅट मधून आले तब्बल 9 षटकार आले होते मागील मॅच मध्ये. आता ऋषी त्याच्या समोर. पहिला चेंडू या मात्र कव्हरच्या डोक्यावर करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बडी मछली जाल में फंसी. बॅटर शिवाद जाधव बॉस बॅक टू द डकआउट. पैलवान समीरभाई दिघे साहेब पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहतात. पैलवान साहेब आज इथे उपस्थित नसतील पण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र जरूर पाहतात. व्हॉट अ मॅच. पहिली इनिंग अगदी दमदार राहिले. पहिल्या इनिंगचं संपूर्ण मॅच सूत्रसंचालन आपण ऐकूयात. लहू जाधव सर यांना आमंत्रित करूयात या मॅच साठी. बोलूयात लहू सरांना.
या पहिल्या इनिंगचं संपूर्ण सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून ऐका. तोपर्यंत वेलकम डीजे. रोहित पहिला चेंडू आखूट टप्प्याचा हुक केलाय. चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव जोडली जाईल. आपण पाहतोय ग्रँड फिनाले महाअंतिम 16 पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पैलवान समीर दिघे साहेब. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा दिवस हा कोणासाठी गोड होईल. दोन अंतिम, दोन महासत्ता, दोन मोठे संघ आपण पाहतोय. एकूण 48 संघ आणि या 48 संघांमधून 2 संघ या फायनल मध्ये दाखल झालेत. VCC सनबूर प्रथमतः फलंदाजी करत असताना बॅटची वरची कडा चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ काय अप्रतिम खेळ राहिला यांचा. बॉस यांच्या बॅट मधून गत सामन्यामध्ये अर्धशतक आला. हा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र मिस्टर PTPL रणजित जाधव यांच्यावर जबाबदारी असेल. कारण आपण असं पाहिलंय की VCC सनबूर संघाच्या माध्यमातून बॉस असो अथवा मिस्टर PTPL दोघांपैकी एक हा जबाबदारी घेऊन खेळ करतो. 1 to go. शेवटचा चेंडू ऋषीचा शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला तैनात केलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय आणि तात्या यांना मात्र एक जीवनदान मिळालंय. लॉंगॉनला रोहित यांनी झेल सोडलाय. एक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. अद्याप 2 षटकांचा खेळ शेष असेल आणि या 12 चेंडूमध्ये मिस्टर PTPL किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील यावर मात्र सामन्याचं पूर्ण गणित अवलंबून असेल. कारण दुसऱ्या डावामध्ये DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ फलंदाजी करणार आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. कारण त्यांच्या बॅट मधून जर पाहिलं तर सुनील सागावकर असतील, इंद्रजित असतील, ऋषी असतील यांनी मात्र घनाघाती बॅटिंग केली आहे. आणि संपूर्ण स्पर्धेचा विचार करायचा गेला तर या दोन्ही संघामध्ये असे 2 फलंदाज आहेत त्यांनी वैयक्तिक 100 धावा केलेल्या आहेत. अर्थातच मिस्टर PTPL रणजित जाधव आणि दुसऱ्या संघामध्ये आहेत पाटण तालुक्याचं तुफान सुनील सागावकर. या दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये 100+ धावा केल्यात. म्हणजेच काय तर दोघांची बॅट अक्षरशः तळपले. षटक क्रमांक 2 साठी दुर्गेश. तात्यासाठी हा चेंडू लेग स्पिन प्रकारचा चेंडू. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी आणि इथे फलंदाज धावबाद. कॉलिंग चुकलं मी तर म्हणेन, परंतु तात्या यांनी थोडीशी घाई केली आहे आणि अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण ग्रँड फिनाले आहे आणि या महाअंतिम सोहळ्यामध्ये तुम्हाला एक चूक चॅम्पियन या शब्दापासून तुम्ही वंचित राहू शकता. कारण आपण पाहतोय पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पैलवान समीर दिघे साहेब. आणि जो संघ हा सामना जिंकेल हा महाअंतिम सोहळा जिंकेल त्याच्या नावापुढे मात्र येणाऱ्या पूर्ण 1 वर्षभर चॅम्पियन हा शब्द जोडला जाईल. आणि ही पाटण टेनिस क्रिकेटची परंपरा राहिली आहे. एकूण 48 संघ आणि या 48 संघामध्ये 2 संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेत. दर्जा आहे या क्रिकेटचा, दर्जा आहे या 2 संघांचा. नवीन फलंदाज इंद्रजित, संघाचा कर्णधार इंद्रजित जाधव. इंद्रजित पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला. चांगलं क्रिकेट हे आहे क्रिकेट. कारण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला मिस्टर PTPL आहेत रणजित जाधव आपले छोटे बंधू आणि त्यांना मात्र अत्यंत प्रामाणिकपणे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 9-2. आता मात्र इंद्रजित यांनी 1 धाव केल्यानंतर रणजित जाधव आलेत. रणजित जाधव जसे आले तसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना ऑन साइडला थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आणि हा फलंदाज मिस्टर PTPL पहिल्या PTPLचा मानकरी नजर असेल. कारण त्यांच्या बॅट मधून या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त धावा आल्यात. आणि एस्टनच्या मागे जो खेळाडू आहे सुनील सागावकर त्यांच्या बॅट मधून देखील 100+ धावा आल्यात. सामना मोठा होईल कारण 2 मातब्बर संघ एकामेका विरोधात. दुर्गेशचा हा चेंडू अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा, चेंडू बिहाइंड द विकेट. 1 धाव.
बॅटने आलेली एक धाव संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल 10-2. विस्फोटक फलंदाजीसाठी आणला जातो रणजित जाधव. गोलंदाजी मार्कवर दुर्गेश आहेत, परंतु जर गोलंदाजीचा विचार करायचा गेला तर डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाने चांगली गोलंदाजी या स्पर्धेत संपूर्ण केली आहे. टप्प्याचा चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय. होय, पंचांचा इशारा, अवांतर चेंडू. स्वेर मारा पाहायला मिळाला. ज्यावेळेला तुमच्या समोर रणजित जाधव सारखा मातब्बर खेळाडू असतो अर्थातच दबाव देखील पाहायला मिळतोय. आणि महाअंतिम 16 ग्रँड फिनाले आहे. जो संघ दबाव व्यवस्थित हाताळेल तो मात्र नक्कीच या चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरेल. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचांचा इशारा, सलगचा दुसरा अतिरिक्त चेंडू. आणि या अतिरिक्त चेंडूने संघाची धावसंख्या धावफलकावर 12-2. रणजित ऑन स्ट्राइक. रणजितसाठी हा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव. अद्याप मोठा फटका आला नाहीये. रणजित जाधव यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत रणजित जाधव आणि टीम VCC सनबूर. बॉस यांनी या स्पर्धेतील वैयक्तिक पहिलं अर्धशतक झळकावलं आणि ते मात्र एकमेव राहिले. ते बाद झाल्यानंतर आता रणजित जाधव यांच्यावर जबाबदारी असेल कशा प्रकारे खेळ करतील. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आता मात्र योग्य टप्प्यावर चेंडू हाताळलाय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावते अर्थातच 13-2. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. या चेंडूवर किती धावा बनतील, या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? कारण लक्ष जर पाहिलं तर तुम्हाला मोठं प्रस्थापित करावं लागेल. समोर फलंदाजीची तोफ पाहायला मिळणार आहे. गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, स्वतःवर नाराज आहेत रणजित जाधव. चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये, अर्थातच स्ट्राइक राहील इंद्रजित यांच्याकडे. संघाची धावसंख्या 2 षटकाखेर 14-2. टीम VCC सनबूर. त्याचबरोबर बराच सपोर्ट राहिला या स्पर्धेसाठी, स्पॉन्सरशिप राहिले. खरं तर वरद संकुल म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान वरद संकुल यांचं राहिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पहिले नवीन ऑफर्स आलेत. या नवीन वर्षासाठी फक्त 1 लाखामध्ये तुम्ही प्लॉट बुक करू शकता. अर्थातच आपण पाहिलं तर वरद संकुल पाटण कातवडी येथे तहसीलदार बरोबर कार्यालयाच्या समोर, जिथे आपण पाहिलं तर समाज कल्याण वसतिगृह आहे आणि त्याच्या शेजारी बरोबर आहे वसतिगृह आहे. तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे 9 ते 6 मीटरचे सुसज्ज रस्ते जिथे आहेत, बंदिस्त नाले, लाईटची सुविधा चांगली आहे, पतदिवे देखील आहेत, पाण्याची 24 तास सुविधा, उद्याने, ओपन स्पेस, जिम तिथे आहे. बरोबर प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र 7-12 तुम्हाला तिथे दिला जाईल. रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण हिरवी झाडे अशी संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं वरद संकुल. आणि आजच तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर त्वरित संपर्क साधू शकता वरद संकुल यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3 साठी राजू रोडे सर आलेत. राजू रोडे यांचा पहिलाच बॉल शॉटम जॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला तैनात ऋषी. चेंडूला फीड करतील, तदवर 1 धाव प्राप्त केली जाईल. रणजित जाधव आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येत असताना शेवटचे 5 चेंडू पहिल्या डावातील आणि या 5 चेंडूवर किती मोठे फटके येतील यावर मात्र सामन्याचं गणित अवलंबून असेल. संध्याकाळच्या सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रात जे प्रेक्षक ओमसा MTCच्या माध्यमातून जोडलेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजू रोडे सर, एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला मात्र यंग टॅलेंट. पुढे टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अपील केले, बॅटची कडा. यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाही, फलंदाज बाद. जयेश आलेत. ज्या 2 खेळाडूंनी मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता ते 2 फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी असेल इंद्रजित संघाचा कर्णधार आणि जयेश यांच्यावर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. राजू रोडे सर असतील, दुर्गेश असतील, ऋषी यांच्या माध्यमातून. जयेशसाठी पहिला चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पप्पू पाटील मुकादम चेंडूला फील्ड करतील, तदवर 1 धाव
पूर्ण केली जाईल. 2 फलंदाजांच्या माध्यमातून एका धावेने संघाची धावसंख्या 16. सामन्यामध्ये जरी मोठे फटके येत नसतील, लो स्कोरिंग सामना असेल, परंतु दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी राहील त्यावर देखील अवलंबून असेल. राजू रोडे सर अंतिम षटक घेऊन सज्ज झाले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 16-3. चौथा चेंडू राजू रोडे सर यांचा आकुट टप्प्याचा चेंडू, फुटवर्कचा वापर केला, परंतु चेंडू गुड लेंथला हिट केल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र पूर्णपणे दबावात संघ पाहायला मिळतोय. तुम्हाला दबाव झुगारून खेळ करावा लागेल. तुम्हाला तुमच्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल, कारण तुम्ही अंतिम सामना खेळताय आणि संपूर्ण पाटण तालुक्याचं लक्ष तुमच्या संघाच्या कामगिरीवर लागलं असेल एवढं मात्र निश्चित, कारण आपण पाहतोय हा अंतिम सोहळा. पुढे टाकलेला चेंडू बॅटची आतली कडा, एका ती झेल, चांगला झेल पूर्ण केलाय. एसटी रक्षक सुनील सागावकर, फलंदाज इंद्रजीत बॅक टू द डगआउट. चेतन यांच्यासाठी चेंडू शिल्लक असेल अर्थातच एक, आणि एका चेंडूवर षटकाराला 22 धावा होऊ शकतात. तुम्हाला लढण्यापुरती धावसंख्या उभारावी लागेल, कारण जर लढायचं असेल तर मात्र गोलंदाजांना लढण्यासारखी धावसंख्या उभारावी लागेल. 16-4 शेवटचा चेंडू पहिल्या डावातील शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला घोषांकित क्षेत्रामध्ये, 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. पहिल्या डावाची सांगता पहिल्या डावाखेर VCC सनपूर प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावर 17, आणि विजयासाठी लक्ष असेल पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम DK स्पोर्ट संघासमोर 18 चेंडू 18 धावा. अगदी बरेच स्पॉन्सर या स्पर्धेला लाभलेत. आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक स्पॉन्सरशिप आणि संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले, पुरस्कृत करण्यात आले. युट्यूब देखील आमचे RB डेव्हलपरचे सर्व पैलवान समीरभाई दिघे साहेब. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमच्या उपशहर प्रमुख शिवसेना ऐरोली विधानसभा गोपीदादा सूर्यवंशी शेठ. तृतीय पारितोषिक आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय त्रिमूर्ती उद्योग समूह, सन्माननीय प्रशांतजी घारगे साहेब बापू, सन्माननीय रमेशजी भाईंगडे साहेब यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विठ्ठलजी साळुंके शेठ, प्रोप्रायटर विठुराय चायचे सर्व सुरेशजी कराळेकर साहेब यांच्या माध्यमातून. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर सन्मान्य श्रीकांतजी सूर्यवंशी शेठ, सन्मान्य वैभवजी सुर्वे शेठ. त्याचबरोबर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर सारंगजी पाटील शेठ यांच्या माध्यमातून पाटील ब्रँडचे सर्व. प्रथम पारितोषिक प्रथम चषक आपण पाहिलं तर राहुलजी शेडगे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. सन्माननीय 3 चषक सौजन्य आमच्या आदरणीय सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख कल्याणचे सन्माननीय लक्ष्मणजी यशवंत भिलारे साहेब यांच्या माध्यमातून. 3 चषक सौजन्य आपण पाहिले तर मारुतीजी निवडुंगे साहेब यांच्या माध्यमातून देखील देण्यात आले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर चेंडू सौजन्य सन्मान्य समाजसेवक सागरदादा गोडगे साहेब. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 50 करणारा खेळाडूला पप्पू पाटील यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राइज. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर SK म्युझिकलचे ओनर सर्व सन्मान्य सुनीलजी आळेकर साहेब, सन्मान्य गोविंदजी मोहने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. बेस्ट फलंदाज साठी आपण पाहिलं तर अमितराज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर किताब देण्यात आला. बेस्ट बॅट्समन साठी, बेस्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक साठी शूज अमरशेठ पाटील, चहा नाश्ता सौजन्य सचिनजी माने, पाणी सौजन्य अक्षरदादा शिंदे. त्याचबरोबर सन्माननीय क्रिकेट साहित्य सौजन्य सन्माननीय विजयजी सावंत शेठ. त्याचबरोबर सामनावीर गॉगल सौजन्य सन्माननीय संदीपदादा जाधव. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय पंच सौजन्य आदरणीय संदीपदादा साळुंखे दादा. समालोचक सौजन्य RB11 बाचोली. त्याचबरोबर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी गॉगल आपण पाहिले तर माननीय कुमार गौरांश राहुल कदम यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहिले तर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी क्षेत्ररक्षक चषक सौजन्य सन्माननीय बाबुरावजी पाटील जिंतीचे. हे सर्व आमचे स्पॉन्सर आहेत.
या सर्व स्पॉन्सर्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. वक्रतुंड 8, ओम साई MTC सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत असताना जाऊयात पूर्वार्ध संपला, उत्तरार्धामध्ये जाऊयात. जिथे कोण होणार चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर मात्र 15 मिनिटात तुम्हाला भेटेल आणि हे सांगेल लव जाधव सर यांच्या वाणीतून. धन्यवाद किरण सर. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा पाहायला मिळाला VCC सनबोर. इथे मात्र काहीसा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. जे षटक पहिला शिवाजी यादव बॉस हाताळत होते इथे मात्र रणजित जाधव यांना पाहतोय. पुढे टाकलेला चेंडू इनटू द स्लॉट अँड इट्स अ ब्युटी, इट्स अ माइटी. RB डेव्हलपर येतोय अंतिम सोहळ्यातील पहिला षटकार. संगीत ऐकायला मिळालं DJ अद्वैत यांच्या माध्यमातून संघाची. त्याचबरोबर DK स्पोर्ट्सने जर ही फायनल मॅच जिंकली तर अर्थातच सौरभ दादा पाटील यांच्या माध्यमातून, सौरभ दादा पाटील मनरुकोळे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. काय घडते पहा लव सर, काय बोलायला. जिथे आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप होते रणजित जाधवच्या हातून. मॅच हलक्यात घेतली जाते की काय? थोडेसे खांदे पडलेले दिसत आहेत, परंतु मी एक नक्कीच सांगेन कारण की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तुम्ही सामना सोडू नका, कारण हा झेल महत्वाचा होता. झेल सोडले की मॅच. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला टर्न केलाय. चेंडू जाईल, झेलची संधी असेल. हा झेल पकडला जाईल का? सलगचा दुसरा झेल सोडलाय फलंदाजाने. पंचांचा इशारा नो चेंडू. अर्थातच काहीच निराशाजनक प्रदर्शन पाहायला मिळतंय. सामना सोडलाय असं वाटतंय, परंतु लढावं लागेल तुम्हाला कारण तुम्ही अंतिम सामना खेळताय. VCC सनबोर. फ्रीडचा चेंडू, रणजित जाधव सज्ज होतील. ऋषी ऑन स्ट्राइक. ऋषीसाठी हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावर एका धावेच्या मदतीने 10. 18 धावांचं लक्ष छोटं आहे, परंतु तुम्हाला ते कठीण करावं लागेल. तुम्हाला लढावं लागेल कारण क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी वारंवार प्राप्त होते. लेग स्पिन प्रकारचा चेंडू पंच केलाय. चेंडू जाईल इनफिल्डला भेदून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी RB डेव्हलपर चौकार. धावसंख्या धाव फलकावर या चौकाराच्या मदतीने 14. कदाचित तो झेल झाला असता तर सुनील सागावकर बाद झाले असते, परंतु क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्व नसतं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आता मात्र सामना औपचारिकता शिल्लक आहे. सामना पूर्णपणे DK स्पोर्ट्स पाटील आवड संघाच्या बाजूने झुकलाय. हलक्या हाताने टॅप केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. अद्याप या षटकातील चेंडूंचा खेळ शेष असेल. 1 टू गो. संघाची धावसंख्या धाव फलकावर 15. 13 चेंडू 3 धावांची गरज. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पैलवान समीर दिघे साहेब. फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र काहीसा वेगळ्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट +1. आता मात्र विजयाच्या समीप येऊन ठेपलाय टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये नेहमी, बॅटर विन यू गेम्स बट बॉलर विन यू टुर्नामेंट्स. तुम्हाला तुमचे गोलंदाज मोठी स्पर्धा जिंकून देतात आणि तेच पाहायला मिळालं. प्रथमतः गोलंदाजी करत असताना 2 मोठे गडी बाद झाले आणि VCC सनबोर मात्र बॅकफुटला गेला. हेच पाहायला मिळालं. आता विजयी धाव सुनील सागावकर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल का? संघाची धावसंख्या धाव फलकावर एका षटकाखेर 17. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली पहिल्या डावात, गोलंदाज ऋषी, दुर्गेश, राजू रोडेसर आणि 2 ज्या वेळेला मातब्बर फलंदाज तुमच्या संघामध्ये असतात आणि ते 2 इन्फॉर्म बॅटर बाद झाल्यानंतर मात्र VCC सनबोर संघाला पुनरागमन करता आलं नाहीये आणि त्या तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे आणि पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन होण्यापासून अवघी 1 धाव दूर असेल टीम. दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 1 धाव दूर. अर्थातच पाटणचं तुफान. सुनील सागावकर ऑन स्ट्राइक. एका धावेची गरज असताना आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. विजयी षटकार येतोय सुनील सागावकर यांच्या बॅट मधून. चॅम्पियन ऑफ पाटण तालुका.
या दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरतोय. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, वेल प्लेड डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, हार्ड लक बॅड लक. VCC संघ आपण पाहिलं तर कॅप्टन 26 याने मुकदमला उचलून घेऊन अगदी आपण पाहिलं तर दत्तकृपा स्पोर्ट्स चॅम्पियन, दत्तकृपा स्पोर्ट्स चॅम्पियन, डीके स्पोर्ट्स दुसऱ्या साईडला VCC सनपूर टीम ज्यांचा प्रवास या मॅच मध्ये चांगला राहिला होता, मात्र फायनल मॅच मध्ये निराश राहिली ही टीम. चांगली मॅच बघायला भेटली. डीके स्पोर्ट्स झालंय कमबॅक. दुसऱ्या साईडला डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड चॅम्पियन सध्या आपण पाहिलं तर अगदी एन्जॉय करेल ही मुवमेंट, या मातीला स्पर्श करेल. थँक्यू सो मच.